PM ई बस सेवा अंतर्गत कोल्हापुरात KMTच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसचा जो समावेश आहे तो आता करण्यात आलेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतो. मी आता आहे कोल्हापुरातील या ई बसमध्ये. एकंदरीत जर बघायला गेलं तर याची वैशिष्ट्य नेमके काय आहेत हे ILS मराठीच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जी बसण्याची जी सेवा असेल किंवा काही AC असेल किंवा बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या याच्यात काही सेवा देण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण एकंदरीत हे सगळे माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत आहेत तंत्रज्ञ देवेंद्र दिवाण. एकंदरीत तेच आपल्याला समजावून सांगतील यामध्ये नेमके काय काय कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आपलं ILS मराठीमध्ये. कशा पद्धतीनं ह्या सगळ्या ई बस सेवांचा जो हे आहे ते सांगू शकता? नमस्कार, मी देवेंद्र दिवाण, वाहतूक क्षेत्रातला तज्ज्ञ, बस बॉडी बिल्डिंगमधील एक्सपर्ट. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी PM ई बस योजनेमधून खासदार धनंजय महाडिकांच्या अथक प्रयत्नातून आज हे स्वप्नपूर्ती झालेली आहे. ह्या इलेक्ट्रिक बसेस JBM ही आपली एक गुरुग्रामची जी कंपनी आहे त्याच्या माध्यमातून आपल्याकडे ह्या डिप्लॉय झालेल्या आहेत. या बसचं सगळ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान असं आहे की दिव्यांग आणि अपंगांसाठी आपल्याला एक सेपरेट प्लॅटफॉर्म आपण उभा केला आहे की जो हायड्रॉलिक सिस्टीमवरती उघडतो, खाली ती बसचा प्लॅटफॉर्म खाली जातो, त्यामध्ये एखादा दिव्यांग असेल तर त्याला वरती बसमध्ये येऊन त्यालाही प्रवास करता येणं सुखकर व्हावं, ही पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मानांकित असलेली गोष्ट आपल्या ह्या बसेसमध्ये अंतर्भूत केलेली आहे. त्या व्यतिरिक्त बसेसमध्ये महिलांसाठी वेगळ्या गुलाबी रंगाच्या खुर्च्या आहेत, आतल्यामध्ये सीट्स आहेत त्या व्यतिरिक्त पूर्ण ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा अशा माध्यमातून सगळ्याच प्रवाशांसाठी ही 9 मीटरची बस असल्यामुळे यामध्ये साधारणपणे 22ची कपॅसिटी आहे, पण उभारल्यानंतर एकंदर 40 माणसांचा प्रवास यातला सुखकर होऊ शकतो. हा प्रवास ज्यावेळेला ह्या बसेस सुरू होतील त्यावेळेला NCMC कार्ड असतं, त्या कार्डवरतीच आपल्याला ह्याचं पूर्ण रजिस्ट्रेशन करता येईल. ही ह्याच्यामध्ये कंडक्टर आहे त्याला पैसे दिले असा कुठलाही व्यवहार हा होणार नाही. हे जसं ई बस आहे तसा ई मॉड्यूलवरतीच ई प्रणालीमधूनच त्याची सगळी कार्यक्षम होईल. त्याच्या व्यतिरिक्त आता बसची वैशिष्ट्य, बसमध्ये इंटेलिजंट ट्रान्समिशन सिस्टीम आहे. म्हणजे इंटेलिजंट ट्रान्सपोर्टवरती जर तुम्ही आता समजा एखाद्या काहीतरी आपत्कालीन परिस्थिती असेल तर हॅलो ड्रायव्हर त्याच्यावरती माईकवरती हे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो. हे असं आपल्याकडे अजून कधी कुठल्याही याच्यामध्ये झालेलं नाही आहे. त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण जर एखादे बघितलं तर याच्यामध्ये 9 कॅमेरे आहेत. आता जर चालक बसलेला असला पण समोरनं कॅमेरा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथं आपण अंतर्भूत करून बघू शकतो. इथे मेन इन्फॉर्मेशन डिस्प्ले आहे, ज्यामध्ये बसची दारं बंद असतील तर दारं बंद आहे, दार इथून जर उघडलं तर दार उघडल्याचं चिन्ह येतं आणि त्याप्रमाणे ते दाराचं सगळं हे करून जोपर्यंत दार बंद होत नाही तोपर्यंत बस पुढे जात नाही. अतिशय अत्याधुनिक ही प्रणाली वापरली गेलेली आहे. पंतप्रधान योजनेमध्ये भारतभरामध्ये ह्या सगळ्या बसेसचं JBMकडे असेल, ओ इलेक्ट्रा असेल, बाकीच्या बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे हे काम आहे. पण कोल्हापूरचं जे आजपर्यंतचं प्रवाशांचं एक स्वप्नवत गोष्ट होती ती आता पूर्ण झाली आहे. महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याचशा सोशल मीडियावर बसेस आल्यापासून एक असा मुद्दा चालू आहे की खड्डे आहेत कोल्हापुरात, रस्त्यात असं आहे, चालणार काय, हे मोडकळीच येणार. कंपनीची आमची जबाबदारी आहे, आपण KMTकडच्या प्रशासनाच्या माध्यमातून हे सगळं चालवत आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या गाड्यांना एअर सस्पेन्शन आहे की जे हवा भरल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय एअर प्रेशर बारवरती हे सस्पेन्शन होतं. त्या सस्पेन्शनमध्ये एअर सस्पेन्शन असल्यामुळं आपण म्हणतो ना की लोण्या मक्खन जैसे चल रही आहे तशी बस चालते, आत कुठलाही खड्डा जाणवणार नाही. ह्याची मी 100% ग्वाही देतो, कारण भारतभरामध्ये आपण आत्ता ऑलरेडी 2200 बसेस देऊन झाल्या आहेत. सगळ्या पूर्ण अगदी आसामच्या सिलिगुरीपासून ते तामिळनाडूच्या त्रिचीपर्यंत. आज कोल्हापूरचा आई अंबाबाईच्या ह्यानं योग आला, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता प्रवाशांचं आणि सर्वांचंच हे जे काय सुखकर प्रवास आहे तो होईल. शक्यतो 4 चाकी आणि दुचाकीचा वापरही कमी होईल, कारण 10-10 मिनिटाला बसेस मिळतील. 100 बसेस आपल्या गावाच्या आवाक्यानं खूप जास्ती आहेत. आणि माझं एक असं ठाम मत आहे की कोल्हापूरकर हे अतिशय चांगल्या पद्धतीने ही बसची सेवा स्वीकारतील. मुळात म्हणायला गेलं तर हे ई बसेसचा किंवा ई कार्स जे काय आत्ता रस्त्यावर आलेले आहेत त्यांचा एक मेन प्रॉब्लेम येतो तो म्हणजे चार्जिंग स्टेशनचा. नेमकं हे कशा पद्धतीनं आपण ही समस्या सोडवणार? चार्जिंग स्टेशनच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर आता हे बुद्ध गार्डनमध्ये KMTच्या वर्कशॉपमध्ये JBMच्या माध्यमातून चार्जिंगची सोय आता करायची पूर्ण चालू आहे. ह्या धावत्या बसेसचं JBMचं भारतभरामध्ये जे नेटवर्क आहे, आता ह्या निघाल्या फरीदाबाद मथुरामधून, तिथपासून येताना त्यांनी 2 ठिकाणी त्यांचे पॉईंट्स आहेत तिथे हे चार्जिंग होतं. ही बस 20 मिनिटात पूर्ण चार्ज होते आणि जवळपास आत्ता ते कमीत कमी अंतर काढलं, उगाच त्याचं काय फार मोठं करायचं नाही, 160 किलोमीटर ही धावू शकते.
आता ह्या छोट्या बसेस असल्यामुळे आपल्या गावातले रस्ते म्हणजे अगदी छोटे बोळ आहेत किंवा काय आहेत अशा पद्धतीमध्ये जातील, अशा पद्धतीच्या ह्या 50 बसेस. आणि लांब पल्ल्याच्या किंवा बाहेरच्या MIDC म्हणा किंवा जिकडे वाहतुकीचे जास्ती आपल्याकडचं वावर आहे तिथे 12 मीटरच्या बसेस चालतील. म्हणायला गेलं तर हे सगळे 9 मीटर आणि 12 मीटर हे आता ताफ्यामध्ये समावेश होतोयच. मात्र जिल्ह्यामध्ये असे बरेच काही भाग आहेत जिथं भुदरगड असेल, आजरा असेल किंवा असे काही डोंगराळ असे काही भाग आहेत, तिथंपर्यंत या सगळ्या गाड्या जातील का? नाही, आता ह्या प्रशासनाच्या माध्यमातून जे आपलं GCC ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट जे झालेलं आहे त्यामध्ये शहर परिवहनच्या अंडर नियंत्रित मधल्या जेवढ्या काही एरियाज आहेत, म्हणजे आता फॉर दॅट मॅटर आपण परवा बऱ्याचशा खेडेगावातल्याही चालू केल्या. पूर्वी KMTची एक प्रथा होती की वडिंगे किंवा चिखलीमध्ये जाऊन रात्री मुक्कामाला बस राहायची आणि परत यायची. अशा पद्धतीचं नियोजन करता येईल. यातले चालक आणि जी काय बाकीची टीम आहे ही सगळी JBMच्या माध्यमातून राहील, केली जाईल. KMTच्या प्रशासनाकडचे जे काय असतील कर्मचारी त्यांनाही आपण सामावून घ्यायचा अथक प्रयत्न करू. तो विषय वेगळाच आहे, पण त्या अनुषंगाने हे सगळं एक 12 वर्षाचं प्लॅन पूर्ण तयार करून खासदार महाडिक साहेबांनी हे फार मोठं स्वप्न पूर्ण केले. स्वप्न बघायचं छोटं होतं पण ते त्यांनी पूर्ण न्यायचं पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारून ते पूर्ण केलं. साधारण किती रुपयांचं यामध्ये बजेट आहे, कॉस्टिंग? ही एक बस 1,48,00,000 ऑन रोड येते. हे पूर्ण पैसे पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून आपल्या कंपनीला म्हणजे JBMला वर्ग झालेले असतात. त्या अनुषंगानं हे डिप्लॉईंग होतं. जर आपण तुम्हाला मी दाखवू शकतो की त्या याच्यामध्ये जे गाड्यांचे मागे क्वालिटी कोड्स आहेत त्याच्यावरती डेट ऑफ प्रोडक्शन पण असते. म्हणजे ही गाडी 23 जून 2026ला जोडली आहे. एवढं टेक्निकली आता आपण सुपिरियर झालेलो त्यात. बघायला गेलं तर या अत्याधुनिक सेवा सुविधा अशा पुरवणारे हे सगळे बसेस आहेत. चालकांना यांचं नेमके ट्रेनिंग तुम्ही कशा पद्धतीने देणार आहे? चालकांना ट्रेनिंग देण्यासाठी एक वेगळी सिस्टीम आता आपण करत आहोत. येत्या कालावधीमध्ये जोपर्यंत ही बाकीची कामं पूर्ण होईपर्यंत चालकांचं पण प्रशिक्षण जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जाईल. माझ्यासारखा माणूस ज्याला हे चालवायची काही ज्ञान नाही तरी हे ऑटोमॅटिक ड्राईव्ह असल्यामुळं ड्राईव्ह, न्यूट्रल, रिव्हर्स आणि त्याचा स्पीड मोड असे सगळे ह्यामध्ये हे मोड्स पण आपण त्यामध्ये अंतर्भूत केलेत. 4ही चाकांना इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. त्या मोटर्सला फक्त तुम्ही जर ॲक्सिलेटर प्रमाणे जर देत गेला तर तशीच्या तशी ती बस जाऊ शकते. फक्त ॲक्सिलेटर आणि ब्रेक आहे, क्लच कुठला भानगड नाही, काही प्रकार नाही यामध्ये. त्यामुळे ह्या पूर्णपणे अतिशय विश्वासार्ह प्रवासाचं एक साधन म्हणून वापरलं जाऊ शकतं. स्पीड लिमिट नेमकं कशा असतं? ह्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी गव्हर्न करताना 75 किलोमीटरच्या स्पीडनं पर आवर्स धावेल असं काचेवरतीच त्याच्यावरती दिलेलं आहे. त्याचे स्पीड गव्हर्नन्समध्ये जेव्हा ह्या गाड्या आता आल्या आहेत त्यावेळेला त्या साधारणपणे 75, 80 अगदी जास्तीत जास्त 90च्या स्पीडनं आल्या असतील. पण शहरामधल्या वाहतुकीला माझा एक आत्तापर्यंतचा अंदाज आहे 20च्या पुढं स्पीड जाते, कदाचित 40पर्यंत जाते आणि तेवढ्यापर्यंत थांबतं. तसंही बघायला गेलं तर ह्या सगळ्यामधल्या इतक्या सिस्टमॅटिकली कंट्रोल्ड आहे की कॅमेराज आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळं स्पीड कंट्रोल राहील. त्याच्या व्यतिरिक्त रूट बोर्ड्स आहेत. रूट बोर्ड आतल्या माणसालाही कळेल की पुढचा स्टॉप बिंदू चौक येतोय का शिवाजी पुतळा येतोय. इथपर्यंत सगळ्या सिस्टीम इम्प्लिमेंट करून NCMC कार्ड जर तुम्ही नुसतं दाखवलं तर तुमची एंट्री त्यात होऊ शकते. ते कार्डचे पैसे आपल्या अकाउंटमधनं डायरेक्ट जे गुगल पे असेल व्हॉटर जे काय फोनपे व्हॉटर त्यातनं ते कट होऊन जातील. तुम्ही प्रवास करू शकाल. हे ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातूनच हे सगळं आपण हे करू. हां, ई-तिकीटिंग ही सगळ्यात ही मोठी चांगली गोष्ट झाली आहे. पण हे सगळं अंतर्भूत केल्याशिवाय पंतप्रधान योजनेतल्या ह्या इलेक्ट्रिक बसेस भारतभरात कुठेच गेलेल्या नाहीत. सगळीकडे हीच सेवा आपण केलेली आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा खूप चांगला अनुभव स्पेशली नवीन युवा वर्गाला पण एक अप्रूप आहे. साधारण किती टप्प्यांमध्ये या सगळ्या 100 बसेस नेमक्या येतात? नाही 100 बसेसचं तर पूर्ण काम आपल्याकडचं तयार झालेलं आहे. डेपोमध्ये बसेस उभ्याही आहेत. अलोकेशन जे आहे सुरुवातीला एक असं प्लॅनिंग आहे की ह्या बसेस इथं आल्यानंतर हे जरा गती येईल आपोआप आणि त्याप्रमाणे हे सगळं लवकर नियोजन व्हावं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असेल किंवा केंद्र सरकारमधल्या मंत्री महोदयांनी असेल ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष घातल्यामुळं आणि खासदार धनंजय महाडिकांच्यामुळं मी का नाव घेतोय परत की नाहीतर हे शक्यच झालं नसतं दिल्लीतलं सगळं कामं होणं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कुठे ह्याच्यात श्रेय किंवा असा पद्धत नाही आहे. एका शहरासाठी काम केलेल्याची ही तळमळ आहे म्हणून मी बघितली आहे आणि ती पहिल्या दिवसापासून. त्यामुळे त्याबद्दल त्यांना 100% आपण ह्याचं श्रेय देऊ शकतो. अगदी शेवटचा प्रश्न, कोल्हापूरकरांना नेमकं काय आव्हान करायला लागेल? मोठ्या अत्याधुनिक ज्या सेवा सुविधा असलेल्या बसेस आपल्या ताफ्यात यायला लागल्यात, कोल्हापूरकरांना याची सेवा अनुभवता येणार आहे. कोल्हापूरकरांच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपण सगळीकडे ऑनलाईन सगळ्या गोष्टी करतो तसं बसमध्ये ऑनलाईन तिकीट केलं जातं. तिकीट काढलं नसेल तर इथं लोकेशन पण एवढं होण्याएवढं आहे. सीटवर बसल्यावर आवाज येतो की या सीटमधनं नाही आहे तिकीट, इथपर्यंत पण आहे सोयी. त्यामुळे त्याचा आपण कोल्हापूर स्टाईलनं कुठलाही वापर करू शकणार नाही. दुसरी गोष्ट
दुचाकी आणि चारचाकीचा वापर आपोआप कमी होईल. जर 5-5 मिनिटाला कोपऱ्याला फाट्याला आपल्या बस यायला लागली तर आपण आपोआपच विचार करणार ना, कशाला सगळं काढून जाऊ, ट्रॅफिकचं मजा आहे. त्या सगळ्या टू अँड फ्रो सर्व्हिसेस सगळीकडचं अतिशय व्यवस्थित सुनियोजन करण्यासाठीच हे प्रयोजन आहे आणि त्याचं नियोजन व्यवस्थित घडेल ह्याची मला 100% खात्री आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. जसं की आता आपण पाहिलं 100 ई बसेस आपल्या KMTच्या ताफ्यात येणार आहेत. त्यापैकी साधारण 9 ते 10 बसेस आत्ताचे इथं आलेल्या आहेत आणि त्या आता काही दिवसांनंतर कोल्हापूरकरांच्या सेवेत रुजू होतील. LS मराठीसाठी मी रंजन, कोल्हापूर.